तरी आहे आमचं. Yes, I have restarted. Good. तर तर ते मी कंटिन्यू करतो सीमा मॅडम. तर हो हो. ते पुस्तक कसं आहे की डाव्या बाजूला तुम्हाला अभंग दिसतो आणि त्याचं रोमन स्क्रिप्ट दिसते आणि बरोबर उजव्या बाजूला त्या पानाच्या तिथे ट्रान्सलेशन दिसतं. म्हणजे पहिल्या चरणाचं ट्रान्सलेशन बरोबर पहिल्या चरणाच्या उजव्या बाजूला येतं, दुसऱ्या चरणाचं दुसऱ्या चरणाच्या उजव्या बाजूला येतं. असं त्यांनी ते पुस्तकाचं 52 अभंगाचं कंपोजिंग केलंय. आणि बरं. ह्याचं 300चं ते आहे ते सगळं एका लाईनीमध्ये आहे, वन बिलो अनदर. तर तुम्ही ओके. मला एक ग्रुपवरती तुम्हाला माझा नंबर मिळेल किंवा माझा नंबर मी इथे तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आणि मला ऍक्च्युली हाय पाठवा. आय विल कीप इन टच विथ यू आणि आय विल मेक शुअर दॅट आय विल सेंड यू द बुक. चालेल चालेल. राजेश्वरीकडे आहे माझा नंबर. शी इज हो हो. वी आर आणि फ्रेंड्स. तुमच्या झूम इन्व्हाइट मध्ये ऍक्च्युली नंबर आहे असं आहे वाटतंय मला. आहे आहे. अच्छा, मी बघते हं. एक मिनिट येस मग. येस येस. त्याच्यात कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन हा आहे. राजेश्वरी, सो हाऊ डिड यू फाइंड द होल कार्यक्रम? हो, छान. मला पण सीमासारखंच वाटत होतं की लक्षात लगेच जर ट्रान्सलेशन असेल हा. तर ते सोपं पडतं. हो याचं हे घ्यायला, हो हो. लगेच स्वाद घ्यायला म्हणजे तर. आणि हा. मला दुसरं असं विचारायचं होतं की शिवाजी महाराजांचं मी पण हे ऐकलंय आणि हे सिनेमात पण आहे. पण ह्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे का तुम्ही दिलेला पुस्तकामध्ये? त्यांची भेट झाली हे. हा. तर तर तो त्याच्याबद्दल खूप लोक आक्षेप घेतात म्हणून मी हा विचारलं. हा सांगा. हा. नाही, त्याला आक्षेप घ्यायचं काही कारण नाहीये. पण कारण काय आहे की तुकाराम महाराजांनी तिथल्या तिथे 4 अभंगांची रचना केली. जेव्हा महाराजांना दिसलं की शिवाजी महाराज आता पकडले जाणार आणि तिथे जर शिवाजी महाराज पकडले गेले असते तर कसलं स्वराज्य आणि कसलं काय, आज आपलं आयुष्य कसं असतं, महाराष्ट्र पूर्ण कसा असता, भारत कसा असता, काहीही सांगता येत नाही. पण तिथे तुकाराम महाराजांचे 4 अभंग जे आहेत ते पहिल्या व्हॉल्यूममध्ये आहेत. तर त्या तिथे तुकाराम महाराजांनी देवाला तिथल्या तिथे साकडं घातलं की म्हणे की परचक्र कोठे हरिदासांच्या सभेमध्ये परचक्र येतं, ही कल्पनाच इतकी कठीण आहे की म्हणे मला ते म्हणजे असं कधी ऐकलं नाही आणि कधी असं पाहिलं नाही. आणि हे तुम्ही काय आरंभलं आहे? तर मला आता म्हणे मी माझ्या मरणाला घाबरत नाही, परंतु आता इथे पुढे काय घडणार आहे ही मला कल्पना पण असह्य होत आहे. तर पांडुरंगा, तुम्ही असं करा, आम्हाला अशी सुरक्षित जागा द्या की हरिदासांना कीर्तन करताना कुठेही विघ्न येणार नाही, अशी जागा तुम्ही आम्हाला द्या. असे 4 अभंग गाथेमध्ये आहेत आणि ते हो, पण गाथेतले त्याच्यात अभंग शिवाजी तुम्ही. महाराज. हो, पण त्याच्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख नाहीये ना, मला वाटतं का आहे? शिवाजी महाराज असं नाव लिहिलेलं नाहीये, पण ते 4 अभंग जे आहेत ते स्पष्ट लिहिलेलं आहे की परचक्र या सभेमध्ये कसं काय आलं आणि पुढे काय होणार आहे. ती मला इथे संपूर्ण हीच भीतीच वाटते आहे की आता म्हणजे इथे पुढे काय होणार आहे. की तू इथे नाही असं झालंय की काय परमेश्वरा, तुझं अस्तित्व नाहीसं झालेलं आहे काय, हे काय तू आरंभलं आहेस इथे? कीर्तन चालू असताना असं परचक्र या खोलीमध्ये येतं, याचा अर्थ काय? तर ते झाल्यावरती तिथल्या तिथे तो चमत्कार नाही झाला. आणि तर जर नाहीतर बरोबर आहे. शिवाजी महाराज सुटले कसे ते बघा ना मग. सटकले कसे असते? सुटलेच नसते जर नाही नाही, चमत्कार पण झाला ह्याचे नसता. ऐतिहासिक संदर्भ अशासाठी म्हणत होते, म्हणजे बखर म्हणा किंवा जे त्यांचे शिवाजीचे जे अभ्यासकार आहेत इतिहासाचे, तर ते बखरीतलं किंवा त्या काळच्या समकालीन ह्याच्यातनं संदर्भ देतात ना, तसे आहेत का? तसं माझं कुतूहल होतं. ते मला तसं आठवत नाही वाचलेलं. पुरंदरेंचे जे राजा शिवछत्रपती आहे त्याच्यात त्यांनी याचा उल्लेख केला आहे का ते मला माहिती नाही. पण पिक्चर मध्ये आहे. रोहिणीच्या ह्याच्यात. तो कोणी वाचलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. शिवाजी महाराजांचं चरित्रात कधी कुठे उल्लेख आहे का? पण तुकाराम महाराजांच्या ह्याच्यात अभंग गाथेत तो उल्लेख आहे. आणि दुसरा उल्लेख शिवाजी महाराजांची त्यांची भेट जी झाली, ती नजराणा शिवाजी महाराजांनी जेव्हा पाठवला त्यांना आणि सगळी भेट पाठवली, तेव्हा ती सगळी त्यांनी परत केली आणि शिवाजी महाराजांना एक 5-6 अभंगांमध्ये एक उपदेश पाठवला. तो पण गाथेमध्ये आहे की तुम्ही राजे, तुम्ही क्षत्रिय आहात आणि देवाने तुम्हाला वेगळं कार्यासाठी जन्म दिलेला आहे, तुम्हाला स्वराज्याचं काम करायचं आहे. तुम्ही सगळं सोडून माझ्या मागे येऊन अध्यात्मात नाही पडू शकत. तुम्हाला तुमचे म्हणजे तुम्ही तुमचे गुरु आहेत, ते तुम्ही. गाथेत आहे का?
ते गाथेत आहे. तो रामदास स्वामी येतो, त्यांनी जो उपदेश केलेला आहे शिवाजी महाराजांना, की तुम्ही राज्य करा आणि आम्हाला सोनं आणि माती आम्हाला समान आहे, तर आम्हाला तुमचे ही गिफ्ट वगैरे नको, ही सगळी तुम्हाला मी परत पाठवतो, म्हणून त्यांनी ती परत पाठवली. आणि बरं, हा पहिला एक चमत्कार जो आहे त्याचा जर संदर्भ सापडत नसेल, तर दुसरा चमत्कार आहे, तो पण असाच दिव्य चमत्कार आहे, त्याच्याबद्दल पण मी बोलतो. की लोहगावला त्यांचं कीर्तन अरेंज झालं होतं आणि त्या कीर्तनाच्या वेळेला तुकाराम महाराज देहूहून तिथे पोहोचले संध्याकाळच्या वेळेला. तर तिथे रडारड चालू होती त्या घरामध्ये. त्या बाईंची मूल गेलेलं होतं आणि ते इथे म्हणजे त्या घरात मृत्यू झाला होता. त्यामुळे तुकाराम महाराजांनी बघितलं आणि ते एकदम हवालदिल झाले, की आता इथे कसं काय होणार, काय कीर्तन आणि कसलं काय, इथे कसला प्रसंग आहे आणि मला इथे देवाने कीर्तनासाठी आमंत्रण दिलं. त्यांना फार दुःख झालं आणि त्यांनी मग त्या तिथल्या तिथे त्यांच्या तोंडातून अभंगाचे शब्द आले आणि ते शब्द एक मोठं गाणं, ते अजरामर गाणं, चांगलं तुम्ही ऐकलेलं असेल. आ, मी थोडं गाऊनच दाखवतो. अशक्य ते तुम्हा नाही नारायण, अशक्य ते तुम्हा नाही नारायण, निर्जीवा चेतना आणावया, निर्जीवा चेतना आणावया. तिथे तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं की तुम्हाला निर्जीवाला चेतना आणणं अशक्य नाही. पुढची ओळ म्हणतात, मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे दावू नये, आता का रोकडे दावू नये. देवा, तुमचे पोवाडे आम्ही खूप ऐकले, तुमची कीर्ती किती थोर आहे, आम्ही खूप ऐकून खूप बघितलंय. आता तुम्ही दाखवत का नाही आम्हाला तुमची कीर्ती, आता का रोकडे धावू नये. तिसऱ्या चरणात म्हणतात, थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे, म्हणवित दास काय थोडे, म्हणवित दास काय थोडे. म्हणजे आम्ही पण भाग्यवान आहोत, आम्ही काय ऑर्डिनरी लोक नाही. कारण आम्ही तुम्ही समर्थ, आम्ही तुमचे दास म्हणवतो स्वतःला, आम्ही समर्थाचे दास आहोत, आम्ही ऑर्डिनरी लोक नाही. म्हणवितो दास काय थोडे. आणि शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे माझे निववावे डोळे, दावोनी सोहाळे सामर्थ्याचे, सामर्थ्याचे, सामर्थ्याचे. तर ते देवाला सांगतात की आता माझे डोळे निववून टाका, तुमच्या सामर्थ्याचं इथे आम्हाला दर्शन द्या, सामर्थ्य दाखवा. आणि त्या क्षणी तिथे ते मूल जिवंत झालं आणि ते मूल तिथून उठून सरळ आईला मिठी मारून खेळायला निघून गेलं आणि तिथलं सगळा शोक नाहीसा झाला. आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन तिथे त्या दिवशी झालं आणि लोक आनंदाने घरी गेले. असा एक चमत्कार त्यांच्या आयुष्यात झाला. तर संतांची आयुष्य अशी असतात की त्यांच्या त्या आयुष्यात सहज चमत्कार हे सहज घडून जातात. आणि कॉन्ट्रोवर्सी नंतर लोकांना, कारण शंकेला भरपूर वाव असतो, कारण चमत्कार हे इतके सहज एक्सप्लेन करता येत नाहीत. पण तुम्ही जर परमहंस योगानंदांचं चरित्र वाचलं असेल, ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी, तर त्याच्यामध्ये त्यांनी चमत्कारांचं शास्त्र पण दिलेलं आहे. त्यातलं एक फुल चॅप्टर त्यांनी एक्सप्लेनेशन ऑफ मिरॅकल्स ते दिलेलं आहे, की हाऊ मिरॅकल्स टेक प्लेस. आणि योगानंदांचा मेन आश्रम असेल लॉस एंजलसलाच आहे, सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप वर्ल्ड हेडक्वार्टर्स. आणि भारतामध्ये योगोदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया म्हणून आहे. मी त्यांची दीक्षा पण घेतली, मी एलेला पण जाऊन आलो, ते वर्ल्ड हेडक्वार्टर्स पण बघून आलोय. आणि स्वामी विवेकानंदांनंतरचे सेकंड बेस्ट म्हणजे मोठे राजयोगी अमेरिकेला भेट दिलेले म्हणजे परमहंस योगानंद. आणि त्यांनी मग इथे ते सगळे इथे स्थापना केली. तर त्यांच्या पण आयुष्यात खूप चमत्कार झालेले आहेत आणि त्याच्याबद्दलचं शास्त्र त्यांनी त्याच्यात एक्सप्लेन केलेलं आहे. इफ यू आर नॉट रेड दिस बुक ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी, आय वुड सजेस्ट यू टेक इट अँड रीड इट. आणि त्यातलं द लॉ ऑफ मिरॅकल्स हे चॅप्टर पहिले वाचा. तो एक चॅप्टर पहिले वाचा आणि दुसरा एक चॅप्टर पहिले वाचा, की त्या चॅप्टरमध्ये, येस सीमा मॅडम, थँक्यू सो मच. इफ यू हॅव टू ड्रॉप आउट, प्लीज डू ड्रॉप आउट. आय एम गोइंग टू पोस्ट दिस ऑन यूट्यूब ऑल्सो. You will be able to catch शुअर up later also and circulate it to your friends, please. And keep in शुअर शुअर. communication, keep in touch. तर दुसरा हो जो हो, नक्की. chapter आहे
तो चॅप्टर आहे स्वामी श्री युक्तेश्वरांचे पुनरुत्थान. म्हणजे हिज गुरु स्वामी युक्तेश्वर आफ्टर ही हॅड पास्ड ऑन, आणि त्यांचं तिकडे त्यांनी योग्याचं जे बरियल व्हावं ते तिकडे रांचीमध्ये झालेलं होतं. आणि त्यानंतर ते मुंबईला जेव्हा आले योगानंद, त्या एका हॉटेलमध्ये खिडकीमधून ते सगळे त्यांच्या गुरूंच्या चैतन्य रूम मध्ये आलं, आणि गुरूंनी ते चैतन्यातून संपूर्ण देह धारण केला युक्तेश्वर स्वामीजींनी. आणि तो देह म्हणजे ऍक्च्युली हाडामासाचा देह होता. ही कुड टच द फीट अँड ही कुड फील दॅट इज ब्लड सर्क्युलेटिंग इन द वेन्स. की अगदी खरा देह त्यांनी धारण केला युक्तेश्वर स्वामींनी. आणि 2-3 तास युक्तेश्वर स्वामी त्यांना वर्णन करून सांगत होते की हाऊ द लाईफ इज इन ॲस्ट्रल वर्ल्ड. ही जी आहे ही फिजिकल वर्ल्ड आहे. देर इज अन ॲस्ट्रल वर्ल्ड, देर इज अ कॉझल वर्ल्ड, अँड द सोल कीप शटलिंग बिटवीन द थ्री वर्ल्ड टिल द पर्पज इज ओव्हर. सगळ्या इच्छा पूर्ण होईपर्यंत सारखे इकडून तिकडे चक्रा मारायला लागतात. ॲस्ट्रल वर्ल्डमधून या जगात किंवा कॉझल वर्ल्डमधून परत ऑस्ट्रल वर्ल्डमध्ये यायला लागतं. आणि मग ह्या सगळं वर्णन करून सांगितलेलं आहे. तो एक चॅप्टर वाचण्यासारखा आहे. तुम्ही योगानंदांचं मराठीत पुस्तक जे आहे ते योगी कथामृत म्हणून आहे, ते पण वाचू शकता. तर मला फार आनंद हो झाला हो की तुम्ही. वाचलंय. येस, येस. तर ते येस आय एम येस. तर व्हेरी हॅपी दॅट मला पण ऍक्च्युली आय ऑल्सो आय ऑल्सो नीड टू ड्रॉप, पण एक क्विकली मला फक्त सांगायचं होतं की जी येस. बी महेंद्रांचं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी हे दोन्ही विषय थोडेसे, ते अभ्यासक आहेत, इतिहासकार आहेत, शिवाजीच्या आयुष्यावर त्यांनी खूप ओके. मोठं पुस्तक लिहिलंय जे इंटरनेटवर ऍक्च्युली केलंय त्यांनी, शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स म्हणून. कोणी कोणी? त्याच्यात ते म्हणतात की कॉन्टेम्पररी जी बी मेहेंदळे, गजानन मेहेंदळे हो. म्हणून ओके. आहेत हा. इतिहासकार, पुण्याचेच आहेत बहुतेक करून. हा. तर त्यांनी बरंच मोठं पुस्तक लिहिलंय शिवाजीच्या इतिहासावर. हा. तर त्याच्यात त्यांनी रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज दोघांबद्दल लिहिलंय. हा. हा. तर त्याच्यात मी पाठवीन तर ते इंटरनेटवर आहे, त्याची ओके. लिंक पाठवीन मी तुम्हाला. सेंड मी द लिंक, म्हणजे सेंड मी तुम्ही द लिंक. खूप येस. छान. धन्यवाद. थँक्यू फॉर डुईंग दिस. हा, थँक्यू सो मच. खूप आणि आभार तुमचे. जायच्या आधी भेटता आलं तर भेटूया. मी 29 तारखेपर्यंत आहे इथे. आपण सगळे कुठेतरी हॉटेलमध्ये भेटू कॉफी प्यायला. चालेल. धन्यवाद. आमचा मित्र संजीवनचा आमच्या शाळेतला आहे. नीरव शाह इज माय फ्रॉम माय स्कूल, पाचगणी संजीवन विद्यालय. सो बिकॉज ऑफ नीरव आय गॉट इन टच विथ ऑल ऑफ यू गाईज. ओके. So then we will stop the meeting here. Thank you, Sunita Vaini. Thank you very much. Rajeshwari, thank you. Bye bye. Jayant, bye. थँक्यू. थँक्यू. नमस्कार.